सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. बरं का, ह्यो अभंग शिका तुम्ही सगळे. राम राम म्हणता जाओ माझा प्राण, हेची कृपादान देई देवा, नको धन मान न वाढो संतान. मुखी नारायण प्राण जावो, नको धन मान न वाढो संतान. पुढं काय म्हणले तुकाराम महाराज, नको विद्या मंत्र फारसे आविषे, न लगे आम्हा पिसे मुक्तीचे ते, नको धन मान न वाढो संतान. तुका मने जीव काकुलती येतो, तुम्हा विनवितो पांडुरंगा, नको धन मान न वाढो संतान. राम राम म्हणता जाओ माझा प्राण. दशरथ राजाच्या दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं लक्ष्मण. लक्ष्मण त्या नावाचा अर्थ काय होतो माहिती आहे तुम्हाला? इकडं लक्ष द्या. ए बाबू नीट बस. असा समोरचे माणसं असे टाईट पाहिजे तू वागावणी का असं? प्रत्येक नावामध्ये अर्थ भरलेला आहे. अर्थ लक्ष्मण म्हणजे ज्याचं मनावर लक्ष आहे तो लक्ष्मण, ज्याचं किंवा ज्याचं मन लक्षाच्या ठाई. हो, बरीच माणसं रामायण अर्धवट ऐकतात, अर्धवट वाचतात आणि बोलता बोलता चौकात म्हणतात, ए शबरीचे उष्टे बोर रामानं खाल्ले पण लक्ष्मणानं नाही खाल्ले. दुसरा म्हणतो का नाही खाल्ले तुला माहिती आहे का? म्हणला आपल्याला माहीत नाही बुवा. म्हणले मला माहीत आहे. लक्ष्मण मनातली मनात म्हणला, छी बाबा शबरीनं कोण्या कोलगेटनं दात घासले असते छी. लक्ष्मणानं किळस केली म्हणले म्हणून उष्टे बोरं खाल्ले. अरे अर्धवट रामायण वाचणारे आहो, लक्ष्मणानं बोरं का नाही खाल्ले? तो लक्ष्मण होता, तो भक्ष्यमन नव्हता. लक्ष्मणानं जर बोरं खाल्ले असते तर त्याच्या हातातून इंद्रजित मेला नसता, हे त्याचं उत्तर आहे. कारण लक्ष्मणाला 14 वर्षाचा उपवास होता इंद्रजिताला मारण्यासाठी. हे मी सांगत नाही, एकनाथ महाराजांनी अभंग लिहून ठेवलाय. इंद्रजिताचे जाणोनी मरण, होता उपवासी माझा लक्ष्मण. 14 वर्षे 14 दिवस कळू दिले नाही रे, कळू दिले नाही लक्ष्मणा तू सावध होई. तेच वाजवायचं पण हळूच. तुला वाटतं ते मंदिर सुद्धा माझ्या आवाजानं पडावा? अरे लग्नातला बँड वेगळा, इथलं वाद्य वेगळं, अगदी सोमक असावा. मनावर लक्ष होतं म्हणून बोरं खाल्ले नाहीत. चला पुढं. हो, शत्रुघ्न. शत्रुघ्न जो शत्रूचा नायनाट करतो तो शत्रुघ्न. आता शत्रू लक्ष्मणाने मारले, रामाने मारले, शत्रुघ्नानं कुठे शत्रू मारलेत? इथं आध्यात्मिक रामायण शिकवलं, इकडं लक्ष द्या.
बाहेरचे शत्रू मारले रामानी लक्ष्मणानी, पण आतले शत्रू मारले शत्रुघ्नानी. बाप मरण पावला, राम वनवासाला गेला, भरत नंदीग्रामात जाऊन बसला. 14 वर्षे अयोध्येमध्ये कोण होतं? एकटा शत्रुघ्न होता. कुठं होता? कुठं होता शत्रुघ्न? महालामध्ये, कवटाळ्यामध्ये खांब धरून 14 वर्षे रडत होता. 14 वर्ष. म्हणून वनवासामध्ये नसून सुद्धा खरा वनवासी शत्रुघ्न आहे. उर्मिला वनवासामध्ये नसून सुद्धा खरी वनवासी उर्मिला आहे. आतली आत काम मारला, आतली आत क्रोध मारला, आतली आत लोभ मारला. काम, क्रोध आणि लोभ हे आतले शत्रू ज्यांनी मारले तो शत्रुघ्न, म्हणून त्याचं नाव आहे शत्रुघ्न. पुढं भरत कुणाचं नाव आहे? भरत. जो भरण पोषण करतो तो भरत. अगदी रामायणामध्ये शेवटचा पॉइंट आहे, पण इतका गोड आहे. इकडे लक्ष द्या. 14 वर्षाचा वनवास संपल्याच्या नंतर रामाचा राज्याभिषेक होतो. पण रामाच्या डोक्यावर सोन्याची छत्री धरून पाठीमागं भरत उभा असतो आणि ढसाढसा रडत असतो. त्या भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलतं. त्या भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलत असतं. काय बोलतं महाराज पाणी? भरताच्या डोळ्यातलं पाणी बोलतं की वाह, काय माझ्या दादाचा राज्याभिषेकाचा आनंद सोहळा आहे. पण 14 वर्षे रामाच्या राज्याभिषेकाला उशीर झाला. याला कारण मी पापी भरत आहे. तुम्हाला रामायण कळतंय का माझं सांगितलेलं? तो भरत म्हणतो, कैकेयीच्या पोटी माझा जन्म झाला नसता माझ्यासारख्या पाप्याचा, तर 14 वर्षे रामाला वनवास भोगावा लागला नसता. 14 वर्षाच्या पूर्वी हा राज्याभिषेक झाला असता. कैकेयीच्या पोटी माझा जन्म झाला नसता तर तिघी माईला कपाळाचं कुंकू पुसावं लागलं नसतं. कैकेयीच्या पोटी माझ्यासारखा दुराचारी मुलगा जन्माला आला नसता तर माझा बाप मेला नसता. 14 वर्ष अयोध्येतल्या लोकांना दुःख भोगावं लागलं नसतं. हे सगळं स्वतःकडे घेतो भरत, स्वतःकडं. हे कशामुळं सांगतोय तुम्हाला मी? रामायण चगळीत बसू नका. गावामध्ये एखादा माणूस 2 माणसाचे भांडणं लावून देतो आणि घरी जाऊन निवांत झोपतो. आणि त्याला जर बोलवलं तर तो काय म्हणतो? आपल्याला नाही बा माहीत. आणि पिटविलं कोणी? मला वाटतं इकडं मराठी कळत नाही काय बा. काय महाराज, हे पा, ज्याला मोठं व्हायचंय त्यानं लहान व्हायचंय. ज्याला मोठे पण कमवायचंय त्यानं लहान होऊन जगायचंय. भरत म्हणतो, काय पापी माणूस आहे मी. माझ्यासारखा पापी माणूस नाही. 14 वर्षांनी रामाचा राज्याभिषेक होतो, याला कारण फक्त मी आहे. आता पुढचं सांगतो तुम्हाला. एकाएकी हनुमंतरायाचं लक्ष गेलं आणि रामाला हनुमंतराया म्हणतात, प्रभू प्रभू. भरतजी कुठे आहेत माहिती आहे तुम्हाला? रामानं सांगितलं, हनुमंता कुठे आहे भरत? म्हणले पाठीमाग तुमच्या डोक्यावर सोन्याची छत्रीचा दांडा आहे भरताच्या हातात. आणि रडतोय भरत. हनुमानजी म्हणले, प्रभू भरताला पुढं घ्या. त्यावेळेला रामाच्या तोंडातला शब्द आहे, ए हनुमंता, माझा भरत पाठीमागत राहू दे, पाठीमागत राहू दे. काय करतोय माझा भरत? माझ्या डोक्यावर सोन्याची छत्रीचा दांडा माझ्या भरताच्या हातात आहे. आज भरतासारखा बंधू माझ्या डोक्यावर सोन्याचं छत्र धरू नये म्हणून तर मी रामराज्य स्थापन करू शकलोय. भरतासारखा बंधू पाठीमागं नसल तर मी देव असून सुद्धा काहीच करू शकत नाही. भरतासारखा पाठिंबा जर बंधूचा असेल तर मी रामराज्य स्थापन करू शकतो. रामराज्याची स्थापना रामामुळं झाली नसून खरी भरतामुळं झालेली आहे, लक्षात ठेवा. म्हणून त्याचं नाव आहे भरत. जो राज्याचं भरण पोषण करतो तो भरत. 4ही मुलांचा नामकरण विधी सोहळा झाला.
माझी विनंती आहे तुम्हाला, हे नावं ठेवले याच्याकडे पाहू नका. तुमच्या मायबापाने तुमचं जसं नाव ठेवलंय असं वागा. जसं नाव ठेवलंय असं वागलं पाहिजे. नाहीतर मायबापाने नाव ठेवलं स्वर्धर राजा, नाव ठेवलं शांताबाई, पण तिला भांडणाशिवाय करमत नाही. इथल्या शांताबाईने राग धरायचा नाही. ही रामायणात थोडी करमणूक असती. नाव ठेवलंय गंगाधर, अनांगुळ नाही महिनाभर. नाव गंगाधर. आता हे तबला वाजविते का गिराईक, ह्याचं आडनाव आहे वाघमारे. आणि अंधार पडला की भेट येते. आडनाव आहे वाघमारे. नाव सुद्धा काय. मी आता काल जिंतूरहून जाताना नाव वाचविले हॉस्पिटलवर. दवाखान्यावर नाव काय असावा. दवाखान्यावर नाव आहे महागाडे. महागाडे हॉस्पिटल. म्हणलो कशाला या दवाखान्यात लोक जातील महागाडे म्हणले. तसं पुष्कळ सांगण्यासारखे. नामकरण विधी सोहळा पार पडला आणि पाहता पाहता राम 5 वर्षाची झाली. थोडंसं गोड असं भजन करू आपण. मला वाटतं 2च्या घरात काटा गेला असेल. 2 वाजून. राजा राम सीताराम, 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 राजा राम सीताराम. सर्वजण टाळी वाजवा, भजन करा. सीताराम, राजा राम 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 सीताराम.
राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम राजा राम सीताराम थांबा 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 युती करा युती तुटली तुमची थांबा तुमच्यात फुटाफूट झाली युती केल्याशिवाय मुख्यमंत्री होत नाही पक्षाचा कोणत्या बी असू द्या असा स्वर काढा असा स्वर की छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गामध्ये नाचले पाहिजेत मी पुढं म्हणतो तुम्ही शांत मागं म्हणा पण सगळा जोर लावून म्हणा आणि जे जोर लावित नाही जे जोर लावून भजन करीत नाही त्याच्या नावाची यादी हनुमंतरायामध्ये लिहित बसलेत आपलं काही त्याच्यात नाही राजा राम सीताराम राजा राम सीताराम सीताराम राजा राम 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 सीताराम सीताराम ह्यांनी बी उतरणी केली धनगर आहे गिरगावचा धनगर हां ठीक आहे कशासाठी आले तुम्ही बाबा मला अनुग्रह द्या मला गुरु करायचा आहे गुरुनं विचारलं अनुग्रह फुकट नसतो दक्षिणा काय आणलीस यानं पटकन 2 वांगेन कोथिंबीरीची जुडी काढली गुरुच्या पायावर ठेवली गुरुला वाटलं वांगेन कोथिंबीरीची जुडी यानं का मला बोलूत समजिलं आणि गुरुनं धनगराची टिंगल केली गुरु म्हणतो धनगर दादाला ए तुझी दक्षिणा जशी आहे तसाच माझा गुरुमंत्र आहे 2 बैंगणी 1 कोथिंबीरीची जुडी या मंत्राचा जप कर आणि बोलता बोलता गुरु बोलून गेला या मंत्राचा जप कर कोणत्या 2 बैंगणी 1 कोथिंबीरीची जुडी या मंत्राचा जप कर भवसागर तरशील आता गुरुनं केली गडे टिंगल पण टिंगलीवर सुद्धा धनगर दादानं श्रद्धा ठेवली आणि गुरुमंत्र जपाया सुरुवात केली कोणता गुरुमंत्र 2 बैंगणी 1 कोथिंबीरीची जुडी 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 अहो घरी आला मेंढ्या सांभाळताना जेवताना झोपताना मंत्र हा चालू कोणता 2 बैंगणी 1 कोथिंबीरीची जुडी 2 बैंगणी 1 कोथिंबीरीची जुडी 12 महिने संपले आणि ते गुरु त्या गावात आले सप्ताह चालू झाला असं कळालं आणि धनगरानं मेंढ्या कोंडून टाकल्या घरी आला आणि बायकोला म्हणतो अगे
माझे गुरु आलेत तिथं. आज माझ्या गुरुला घेऊन येणार आहे घरी. सडा सारवण रांगूळ, दाराला तोरण बांध, लेकराला तुला नवे कपडे घाल, माझा गुरु घेऊन येतो. आता धनगर त्या गावात जाण्यासाठी निघाला, पण महापुरानं भरून मधी नदी वाहत होती. पलीकडे जायचं कसं? पण धनगराच्या लक्षात आला, अरे हो, माझ्या गुरुनं सांगितलं होतं या मंत्राचा जप कर, भवसागर तरशील. आणि ही तर नदी म्हणला. खांद्यावरची घोंगडी नदीच्या काठावर अंथरली आणि त्या घोंगडीवर डोळे झाकून गुरुचं स्मरण केलं आणि गुरुनं दिलेल्या मंत्राचं उच्चारण केलं. दो बैंगनी कोथंबिरीची जुडी, उचल घोंगडी चल पहिलं थडी, सर. अवघ्याला धनगर पलीकडन काय बघता माझ्याकड. माग बघत होतं, खरंच अलीकडं आलो. झटकिली घोंगडी खांद्यावर टाकली आणि जिथं गुरुची व्यवस्था. जय हरी बाबा, जय हरी. गुरुनं विचारलं, तू आत्ता आला का काल आला मुक्कामाला? कारण इथून गुरुला तो महापूर दिसत होता. इकडे लक्ष द्या, इथून गुरुला महापूर दिसत होता. ए धनगर दादा, आत्ता आला का? हो, आता चालू. आणि कसा आला? अरे महापूर दोथडी नदी भरून वाहती, तू आला कसा? गुरुदेव, तुम्ही गरिबाची टिंगल करता का हो? तुम्ही नाही सांगितलं होतं का या मंत्राचा जप करण भवसागर तरशील? आणि ही तर नदी म्हणला. खांद्यावरची घोंगडी, गुरुदेव नदीच्या काठावर अंथरणी, त्याच्यावर बसलो, तुमचं स्मरण केलं, तुम्ही दिलेल्या मंत्राचं उच्चारण केलं आणि सरळ बाबा अलीकडं आलो. आणि बाबा तसा नाही आलो, आता तुम्हाला घेऊन जायचे. आणि मग गुरुचा बीपी वाढला, आपोआप बीपी वाढला गुरुचा. चला बाबा, बाबा चला, उशीर झाला, माझे बालबच्चे वाट पाहतात, चला बाबा. बाबाला घाम आला आणि बाबाने अख्ख्या गाव गोळा केला नदीच्या काठावर. आणि डबडबल्या डोळ्यांनी गाववाल्याला बाबाने हात जोडले. आम्ही जातो आमुच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आजवर होते येणे जाणे, आता नाही कधीच येणे. अहो, त्या गुरुला नुसतं मरणच दिसत होतं ना. त्याला कळलं, गुरुला वाटलं वांग्यानं कोथिंबिरीने काय माणसं तरत असतात का. अहो, महत्वाचं सांगू, जन्म गेला एक एक माणसाचा भजन करून मंदिरात, जन्म गेला. पण आपण भजन करतोय, आपल्या भजनावर आपलाच विश्वास नाही. अख्खं जीवन भजन करून फुकट गेलं, फुकट. तसं ज्या गुरुनं मंत्र दिला त्या मंत्रावर त्या गुरुचाच विश्वास नसावा. धनगर दादा म्हणतो, बाबा तुम्हाला भीती वाटते का हो? एक काम करा, बसा घोंगडीवर माझ्या पाठीमाग आणि माझी कंबर धरा. धनगराच्या माग गुरु बसला आणि खाली मान घालून डोळे झाकून घेतले, धनगराची अशी पक्की कंबर धरली. आता संकटकाळी शिष्यानं गुरुची कंबर धरायची का गुरुनं शिष्याची? असला गुरु जर दादा नशिबाला तुझ्या आला तर कसं होईल? गुरुदेव घाबरू नका, डोळे झाका. आणि याच गुरुचा मंत्र पण श्रद्धेनं जपलाय धनगरानं. फक्त श्रद्धा भावना या शब्दावर हा दृष्टांत आहे. हो, दो बैंगने कोथंबिरीची जुडी, उचल घोंगडी चल पहिलं थडी, सर. गेला धनगर पलीकड आणि गुरुदेवाला म्हणतो, बाबा कंबर सोडा, आपण आलो अलीकड, कंबर सोडा. आता कंबर सोडायच्या अगोदर गुरुनं अशी कानी नजर केली, खरंच अलीकडं आलोत का? महाराज, जाहीर गुरु उठला आणि धनगराचे पाय धरून रडायला सुरुवात केली, मला माफ कर, माफ कर धनगर दादा, जन्म गेला आमचा भजन करून.
पण हे आमच्या जीवनात कधी घडलं? कधीच नाही घडलं. माफ कर मला. अरे मी तुझी टिंगल केली, पण टिंगलीवर तू श्रद्धा ठेवलीस, तू तरलास याच्यात नवल नाही. तुझा गुरु तुझ्या भक्तीच्या मस्तीने तारून दाखवलास, ही तुझी क्रांती. म्हणून लक्षात ठेवा, श्रद्धेमध्ये ताकद आहे. म्हणून देव सुद्धा झोपडीवर जाऊन विद्या शिकत होता. जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, जैसी गंगा वाहे तैसे जाते मन, भगवंत जान पया जवळी, भगवंत जान पया जवळी, भगवंत जान पया जवळी. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान पया जवळी, भगवंत जान पया जवळी, भगवंत जान पया जवळी. ज्याच्या जवळी देवा भक्ती बाळगूबा, स्वानंदाचा गावा पया दिसे, स्वानंदाचा गावा पया दिसे. जैसी गंगा वाहे तैसे जाचे मन, भगवंत जान पया जवळी, भगवंत जान पया जवळी, पया जवळी. हे पहा, आपल्याला अहिल्या उद्धार आणि सीता स्वयंवर 4 वाजेपर्यंत पूर्ण करायचे. 15 वर्षाचे राम झाल्याच्या नंतर जंगलामध्ये विश्वामित्राचा यज्ञ राक्षस लोक विध्वंस करीत होते. त्या यज्ञाच्या रक्षणासाठी रामाचं दान मागायला विश्वामित्र सूर्य उदयाला दशरथ राजाच्या दरबारात येतात. इकडं लक्ष द्या. दशरथ राजाला कळालं जातंय की विश्वामित्र गुरुदेव दरबारामध्ये आलेत. वशिष्ठ ऋषीने सांगितलं की राजा, मोठा साधू तुझ्या दारामध्ये येतोय आज. उठले पटकन दशरथ राजे आणि दारामध्ये येऊन विश्वामित्राच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतात. दशरथ राजाच्या तोंडातला शब्द इकडे लक्ष द्या. महाराज, मी तर पापी आहे, पापी. दशरथ राजा म्हणतो मी पापी आहे गुरुदेव, कारण श्रावण बाळाची आणि श्रावण बाळाच्या मायबापाची हत्या माझ्याकडून घडली. जगातला 1 नंबरचा मी पापी असून सुद्धा बिगर बुलाये जब संत घर आये, तो समज लेना पूर्वजो की पुण्याई. मी पापी आहे महाराज, पण नक्की माझ्या पूर्वजांनी पुण्य केलं असावं म्हणून तुम्ही माझ्या घरी आले. या या महाराज या. सिंहासनावर निहून बसवलं. स्वतः राजा दशरथाने विश्वामित्राचे पाय धुवून काढले, पुसून काढले. है की नाही? आता नाही का, ज्यांच्याकडे जेवलो मी आज, किती सेवा केली हो महाराज, किती हार घातले. मी तर म्हणलं माझ्या खिशात बी पैसे बसनात बाबा, इतकी दक्षिणा त्या घरात. किती सेवा. संताची सेवा केली तर कधीही मेवा प्राप्त होतो. पिढ्यानपिढ्याचं त्याचं. रामाचा बाप राजा दशरथ विश्वामित्राचे पाय चाटत बसला, चाटत. आणि हात जोडून लहान होऊन उभे राहिले राजे दशरथ. हो महाराज,
कशासाठी आले तुम्ही? किस कारण आये हो महाराज? बोला न बोला. त्यावेळेला विश्वामित्रानं सांगितलं, राजा माझा यज्ञ राक्षस लोक विध्वंस करतात, यज्ञाचं रक्षण करण्यासाठी तुझ्या रामाचं दान मागायला आलो. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, 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 काका बरोबर. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणार्थ तोच सर्वथा, यज्ञ रक्षणार्थ तोच सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. विश्वामित्र राजा दशरथाला म्हणतात, ए राजा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणार्थ तोची सर्वथा, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. काय झालं महाराज? एकाएकी राजा दशरथाला चक्कर आली. महाराज, मागहू भूमी धेनू धन कोसा. महाराज, भूमी दान मागा, कामधेनू दान मागा, कल्पतरू दान मागा. महाराज, एवढंच नाही, माझा प्राण दान मागा, प्राण देतो, पण राम नाही देऊ शकत. रागाला विश्वामित्राला, पटकन उठले, हातामध्ये कमंडलू घेतलं. नाही देणार तू रामाला? लक्षात ठेव राजा दशरथा, तुझ्या रघुवंशामध्ये कितीतरी राजे होऊन गेले प्राणाची कुर्बानी देणारे, आणि रघुवंशाचा नियम आहे राजा, रघुकुल रीत सदा चली आई, प्राणु जाई परु बचन न जाई. अरे राजा हरिश्चंद्राने गुरुला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी स्वतःचं बाळ आणि बायको विकून टाकली उभ्या बाजारात. त्या कुळातला राजा आहेस तू. ए राजा, नाही देणार रामाला? एवढ्यात वशिष्ठ गुरुदेव म्हणतात, राजा, अरे विश्वामित्राला ओळखलं का तू? अरे 60,000 वर्ष लोखंडाचं पीठ खाऊन तपश्चर्या करणारे गुरु आहेत विश्वामित्र. अरे मारीचा आणि सुबाहू राक्षसाला मारण्याची ताकद काय विश्वामित्रात नाही का? सगळी ताकद आहे, पण तुझ्या रामाचं नाव मोठं करण्यासाठी तुझ्या रामाचं दान मागतात. आणि मग दशरथ राजा म्हणतो, रामच नाही, लक्ष्मणाला सुद्धा घेऊन जा. राम आणि लक्ष्मणाला विश्वामित्राच्या सोबत वाटं लावलं जातंय. सज्जनानो, जाताना कौशल्या माता जाताना म्हणते, रामा, आजपासून जंगलामधले तुझे मायबाप विश्वामित्र गुरुदेव, त्यांचं वचन कधी मोडू नको. तीच तुझी माय, तोच तुझा बाप. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र जंगलाच्या रस्त्याने चालत असताना त्या जंगलामध्ये एक राक्षसीण होती. त्या राक्षसनीचं नाव आहे ताटिका. ताटिका ताटिका राम लक्ष्मणाच्या आणि विश्वामित्राच्या पायाचा आवाज ऐकल्याबरोबर ताटिका झोपीतून जागी झाली. थांबा वाघमारे. मोठं तोंड वाचलं, एवढं मोठं. राक्षसीन होती, मारीच नावाच्या राक्षसाची माय होती. उठली आणि राम लक्ष्मणाकड विश्वामित्राकडे पाहून तोंड फाकलं. धावली धावली. ए, मैं तुम तीनों को खाऊंगी वाघमारे. आ रही हूं. अरे खाऊंगी तुझे, छोडूंगी नाही. तिथलं सांगतो, तिथलं.
विश्वामित्राने ती राक्षसीन पाहिली विश्वामित्राने आणि रामाला सांगितलं, इकडं लक्ष द्या. सज्जनानो इकडं लक्ष द्या. विश्वामित्राने रामाला सांगितलं, हे रामा, अरे राक्षसीने बाण काढ आणि तिला खलास कर. त्यावेळेला रामाने विश्वामित्राकडे हात जोडले. गुरुदेव, आमच्या रघुकुलाचा नियम आहे, आम्ही स्त्रीची हत्या कधी करत नाही. त्यावेळेला विश्वामित्रानं डोकं लावले, रामा, स्त्रीची हत्या न करणे हा रघुकुलाचा नियम आहे, मला मान्य आहे. पण रामा, दुसरा एक रघुकुलाचा नियम आहे. कोणता? रामा, तुझ्या आईने तुला येताना सांगितलंय की तुझे आईबाप विश्वामित्र गुरुदेव त्यांचं वचन मोडू नको, सांगितलंय तुला. मग रामा, विश्वामित्र म्हणले, रामा, रघुकुलाला हाही नियम लागू आहे. कोणता? रघुकुलरीत सदा चली आई, प्राणु जाई परु बचन न जाई. तुझ्या आईने तुला सांगितलंय की तुझे मायबाप गुरुदेव त्यांचं वचन मोडू नको. रामाचं तोंड बंद पडलं. विश्वामित्रानं सांगितलं, रामा, बाण काढ, ताटिकाचं शिर उघड. ताटिकाचं शिर उड, वाघ मारे. सज्जनानो, रामप्रभूंनी प्रचिंत्या खिसली आणि रामाचा एक बाणी राम, त्या रामप्रभूचा बाण सुटला. सुई सुई करत बाण येतो आणि तो बाण ताटिका नावाच्या राक्षसीच्या हृदयामध्ये घुसतो. मारली मावशीन, काय बघता माझ्याकड, खलास केली ताटिका. एका साधकाने प्रश्न विचारला, का हो चोले महाराज, राक्षस मारण्यासाठी अवतार घेतो देव आणि अगोदर राक्षसनीला मारून टाकतो, काय भानगडे? त्याचं उत्तर असं आहे की दुर्गुण जहाँ से पैदा होता है वो दुर्गुण जहाँ से पैदा होता है वो ठिकाण खत्म करना भगवान का काम है. म्हणून दोन्ही अवतारामध्ये अगोदर देवानं राक्षसनी मारल्या. राम अवतारामध्ये ताटिका मावशी आणि कृष्ण अवतारामध्ये पुतना मावशी. चला पुढं. विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी गेले. यज्ञ सुरुवात केल्याबरोबर मारीच आणि सुबाऊ धावून येतात. सज्जनानो, वेळ कमी असल्यामुळं मारीच नावाचा राक्षस जागेवर मारला आणि बिगर टोकाच्या बाणाने आपलं सुबाऊ नावाचा राक्षस जागेवर मारला आणि बिगर टोकाच्या बाणाने मारीच नावाचा राक्षस लंकेकडे पाठवला, 400 कोस समुद्राच्या पलीकडे. काही मंडळी म्हणतील 2 राक्षसापैकी एक इथं मारलं आणि एक तिकडं का मारलं? त्याचं उत्तर असं आहे, रामायण 2 भागामध्ये विस्तीर्ण आहे. एक रामायण नाटकी ग्रंथ आहे, दुसरं रामायण ऐतिहासिक ग्रंथ आहे. नाटकी ग्रंथ म्हणजे जसं अगोदर नाटक पाठ करतात आणि नंतर स्टेजवर करून दाखवतात, तसं अगोदर हे नाटक रामायणाचं लिहिलंय. कुणी? बोलू नका. अगोदर राम जन्माच्या अगोदर कुणी लिहिलंय रामायण? सगळ्यांना माहीत आहे, वाल्मिक ऋषींनी. वाली याची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआदी. जसं वाल्मिक ऋषीनं लिहिलं तसं रामाला वागावं लागलं. किंवा नामदेव महाराजाचं प्रमाण आहे, बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी दावीन नामा म्हणे. मग मला सांगा,
सीतामाईच्या समोर हरिण होऊन आलं त्यावेळेला तो कोणता राक्षस होता? बोला ना. मारीच. मग आत्ता बिगर टोकाच्या बाणाने मारीच तिकडं पाठवला नसता तर हरिण होऊन कोण आला असतं? म्हणून एक इथं मारलं आणि एक पुढचं नाटक बिघडू नये म्हणून मारीच तिकडं पाठवला. असो, विश्वामित्राच्या यज्ञाचं रक्षण झालं. आता पुढचं ऐका. सीता स्वयंवर मिथिला नगरीमध्ये हे विश्वामित्राला कळालं. पण जर रामाला म्हणावा सीता स्वयंवर जिंकायला चला तर राम कायद्यावर बोट ठेवतील. आम्ही काय आमच्या मायबापाच्या परस्पर मुली पाहायला आणि लग्न करायला आलो का तुमच्या संग? आम्ही यज्ञाचं रक्षण करायला आलो. ते काय आपल्या रामासारखं थोडंच आहे. होय, आपला राम कसा आहे? आपला राम पॅन्ट एक जणाची घालतो, शर्ट एक जणाचं घालतो, तिसऱ्याचा चष्मा घेतो, चौथ्याचा मोबाईल घेतो, पाचव्याची मोटरसायकल घेतो. आपला राम. पण हा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. आमच्या मायबापाच्या परस्पर आम्ही मुलगी पाहू शकत नाही असं राम कायद्यावर बोट ठेवतील म्हणून शब्दामध्ये विश्वामित्रानं बदल केला. तुम्ही बारकाईने इकडं लक्ष द्या. रामाला बोलताना विश्वामित्र इतके सावध बोलतात. तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. माणूस फुकट बडबड करतो पण प्रत्येक शब्द विचार करून माणसानं बोलावा. कुणासोबत बोलतो याचं बी भान असावा. रामासोबत विश्वामित्राला बोलायचं म्हणजे साधी गोष्ट आहे का? विश्वामित्र म्हणतात, रामा जी. रामा एका यज्ञाचं रक्षण झालं. जी गुरुदेव, जी जी. आता पुढं काय करायचं गुरुदेव? रामा मिथिला नगरीमध्ये एक धनुर्यज्ञ आहे. काय शब्द वापरला? या यज्ञाचं रक्षण झालं. पण मिथिला नगरीमध्ये काय सीता स्वयंवर आहे असं नाही म्हणले. तिथं एक धनुर्यज्ञ आहे, त्याचं रक्षण करायचंय. येतो का रामा? न बोलता राम म्हणले, माझं जीवनच गुरुदेव यज्ञाच्या रक्षणासाठी आहे. चलो तो चलो चलो. धनुष्य वेगे सुनी रघुकुल नाथ, 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 धनुष्य वेगे सुनी रघुकुल नाथ. समोर एक महत्वाचे दोन मुद्दे आहेत. सीता मातेच्या स्वयंवरासाठी दशरथ राजाने धनुष्याचा पण मांडला होता. हा धनुष्य उचलून कोण बाण मारील? बरं, धनुष्याचा पण का मांडला होता? हा आपला एक पहिला प्रश्न सुटला पाहिजे. त्याचं उत्तर असं, इकडे लक्ष द्या. धनुष्य भगवान शंकराचा होता. 10,000 मल्ल पहिलवानांनी तो ओढीत आणलेला होता. पण त्या धनुष्याची रोज पूजा करायची जनक राजे. आणि जनक राजा पूजा करायच्या अगोदर त्या धनुष्याच्या भोवताली गाईच्या शेणानं सारवायचं कुणीतरी. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं? आज जनकराजे धनुष्याची पूजा करण्यासाठी गेले. रोज भोवताली सारवलेलं होतं गाईच्या शेणानं, पण आज धनुष्याच्या खाली सारवलं होतं. खाली. जनकराजाला आश्चर्य वाटलं आणि सीतामातेला हाक मारली. बापरे, जानकी! दुडू सीतामाता पळत आल्या. बाबा बोला न, बाबा बोला. जनकराजाने विचारलं, जानकी धनुष्याच्या भोवताली सारवायचं काम रोज करतं? बाबा मीच करते. आज धनुष्याच्या खाली कुणी सारवलंय बाई? बाबा मीच सारवलं. कसं सारवलं ग बाई? एवढा मोठा धनुष्य
उचलून खाली कसं सारवलं हे तोंडानं सांगितलं नाही. सीतामाईनं लगेच खाली वाकली, बापात एक धनुष्य डाव्या हातानं उचलला आणि उजव्या हातानं पोतारा मारला. बाबा असं सारवलं. बाबा असं सारवलं. डाव्या हातानं माझी मुलगी 10,000 पैलवानांनी ओढीत आणलेला धनुष्य उचलते हे ज्या वेळेला पाहतो डोळ्यानं राजा, त्यावेळेला डोळे भरून आले आणि तोंडात बोट घातलं. बापरे, काय शक्ती माझ्या घरात जन्माला आली. आणि त्या दिवशी जनक राजानं जाहीर केलं, ऐका, जो बी कोणी पृथ्वी तलावर शूर जन्माला आला असेल, क्षत्रिय जन्माला आला असेल, त्याने येऊन माझ्या दरबारामध्ये हा धनुष्य उचलून बाण मारून दाखवावा. त्याच्याच गळ्यात माझी जानकी पुष्पाचा हार घालीन. धनुष्याचा पण याच्यासाठी ठेवला होता. एक प्रश्न सुटला. आता दुसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. माझ्याकडे लक्ष आहे तुमचं. दुसरा प्रश्न असा आहे की सीतामातेसाठी धनुष्याचा पण ठेवला. तो धनुष्य उचलण्यासाठी जगातल्या प्रत्येक राजाला निमंत्रण दिलं होतं जनक राजानं. जगातल्या सगळ्या राजाला निमंत्रण दिलं होतं, पण रामाच्या बापाला निमंत्रण, दशरथ राजाला निमंत्रण नव्हतं. आज जनक राजाचे बंधू कुशकेतू त्यांचं नाव आहे, कुशकेतूनं विचारले, दादा सगळ्याला निमंत्रण दिले, अयोध्येच्या राजा दशरथाला निमंत्रण का नाही? हा प्रश्न आहे आपल्यासमोर, त्याचं उत्तर सोडवायचे. जनक राजानं आपल्या बंधूला सांगितलं की तुला आठवत नाही, पूर्वीच्या काळामध्ये आपल्या हद्दीमध्ये एक डुक्कर पिसाळलं होतं. त्या डुकराला मारण्यासाठी आपण दोघंजण घोड्यावर बसलो. डुक्कर पुढं पळतो, घोडा मागं पळतो, डुक्कर पुढं पळतो, घोडा मागं पळतो. असं करता करता बाण मारला जनक राजानी, पण डुक्कर निष्ठून गेलं. मिथिला नगरीची हद्द संपून अयोध्येच्या सीमेच्या आत गेल्याच्या नंतरची गोष्ट आहे. डुक्कर निघून गेलं, पण त्या जंगलात काळी कपिली गाय चरत होती. त्या गायीला जनक राजाकडून बाण लागला आणि गाय धरणीवर पडली. इतकी जीभ बाहेर पडली आणि गाय मरण पावली. महाराज, ते लेकर धिंगाणा करते तिथं दापावं त्यांना पलीकडची पलीकड. धुनका धुनका लेकर ते. इकडे लक्ष द्या. जनक राजाच्या हातातून गाय मरण पावली. घोड्यावरून उडी टाकली, गायीच्या मानावर मान टाकून सीतामाईचा बाप ढोरासारखा रडू लागला, ढोरासारखा. त्यावेळेला जनक राजाचे बंधू कुशकेतू, दादा रडू नका, रडू नका दादा. अयोध्येचा राजा दशरथ पुण्यवान धर्मशील माणूस आहे, तो गाय जिवंत करीन म्हणून 2 नौकर पाठवले अयोध्येमध्ये. ज्यावेळेला अयोध्येमध्ये 2 नौकर येतात त्यावेळेला सोहळ्यामध्ये पूजेचं ताट हातामध्ये, वशिष्ठ गुरुदेव सोबत दशरथ राजे मंदिरात पूजेला चालले होते. आणि एवढ्या 2 नौकर गरीब समोर पाहिले. कोण आपण? महाराज, मिथिला नगरीच्या राजा जनकाचे आम्ही सेवक आहोत. कशासाठी आले रे बाबा तुम्ही? महाराज, अयोध्येच्या सीमेच्या आत जनक राजाकडून गाय मरण पावली, गायीला बाण लागला आणि त्या गायीच्या मानावर मान टाकून मिथिला नगरीचा राजा जनक खूप रडतो, खूप. जर गाय तुम्ही जिवंत केली तर जनक राजा जगू शकतो, नाही तर जगणार नाही. त्याच्यासाठी आलोय. राजेसाहेब काही मदत करा आम्हाला. त्यावेळेला दशरथ राजाला किती अडचण पडली, किती अडचण पडली. गुरुदेवासोबत पूजाला चाललेत, पूजा सोडता येते? आपल्या हद्दीमध्ये गाय मरण पावली, गाय मरू देता येते? काहीच करता येत नाही. म्हणून दशरथ राजानं कान्या नजरानं पाहिलं तर अयोध्या नगरीत त्या कोपऱ्यावर झाडू मारणारे शिपाई होते आणि त्यांना हाक मारली, अरे ओ मेरे भाई. झाडू मारणाऱ्या नौकराला दशरथ राजानं हाक कशी मारली?
अरे ओ मेरे भाई, तिथूनच नौकर कसा करतो, झाडू टाकून दिला. जी अन्नदाता, मालकाने नौकराला हाक कशी मारावी, नौकरानं आव कसं म्हणावं, त्याचंही उत्तर रामायणामध्ये आहे. नाही तर मालक म्हणतो ए महाद्या, नौकर तिथून तसंच उत्तर देतो. मालकाला म्हणतो मर की, जरा दम निघा नका तुला, आरत कार. ते नौकर पळत आले. बोला महाराज. दशरथ राजाने सफाई कामगाराला काम सांगितले, शरयू नदीतलं पाणी कमंडलूत घेऊन जा. ज्या ठिकाणी गाय मरण पावली, गायीच्या अंगावर शिंपडा, गाय जिवंत होईल. अयोध्येतला सफाई कामगार शरयू नदीतलं पाणी कमंडलूत भरून घेऊन जातो आणि गायीच्या अंगावर शिंपडतो. गाय तटकन उठून उभा राहते. दृष्टांत संपला. आज आपल्या रामायणामध्ये कुशकेतू जनक राजाचे बंधू, त्यांनी प्रश्न विचारलाय, दादा सगळ्या राजा लोकांना निमंत्रण दिले, अयोध्येच्या दशरथ राजाला सीता स्वयंवराचं निमंत्रण का नाही? त्याचं उत्तर इथं आहे. जनक राजानं सांगितलं, कुशकेतू, आपल्या हातातून गाय मरण पावली होती, ती गाय जिवंत करण्यासाठी दशरथ राजानं कोण पाठवलं होतं? बोला नो, तोंडाला फेस आला माझ्या. बोला. गाय जिवंत करण्यासाठी दशरथ राजाने रस्ता साफ करणारे माणसं पाठवले होते. तुम्ही सावध व्हा. हे जनक राजा कुशकेतूला बोलतोय. बरं कुशकेतू, आजही दशरथ राजाला आपण निमंत्रण दिलं आणि आजही धनुष्य बाण उचलण्यासाठी जर दशरथ राजाने रस्ता साफ करणारे लोक पाठवले, तर आपल्या जानकीनं काय रस्ता साफ करणाऱ्याच्या गळ्यात हार घालायचा? म्हणून दशरथ राजाला निमंत्रण नाही. प्रश्न सुटला. जरी दशरथ राजाला निमंत्रण नसलं तरी आपोआप राम घरी यायला लागलीत. आमची जानकी कुठं जाऊ शकत नाही. चला. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र गुरुदेव रस्त्याने चालत असताना सुंदर पर्णकुटीच्या दारात एक दगडाची बाल पडलेली आहे. त्या दगडाच्या बालीला पाहून रामाने विश्वामित्र गुरुदेवाला विचारलं, गुरुदेव जी, इतका सुंदर आश्रम आहे आणि आश्रमात एकही जीवजंतू राहत नाही, दगडाची बाल पडलेली आहे. विश्वामित्रानं सांगितलं, रामा, ही दगडाची बाल नाही, ही अहिल्या देवी आहे, महान पतिव्रता. रामानं विचारलं, गुरुदेव ही दगड होऊन का पडली? आणि मग दगड होऊन अहिल्या का पडली? विश्वामित्रानं त्याचा थोडासा इतिहास सांगितला. रामा, अहिल्या ही ब्रह्मदेवाची मुलगी आहे आणि ज्या वेळेला लग्नाच्या वयामध्ये आली अहिल्या, त्यावेळेला ब्रह्मदेवानं जाहीर केलं होतं, ऐका, जो पृथ्वीला प्रदक्षिणा घालून अगोदर येईल त्याला माझी अहिल्या दिली जाईल. मग 33 कोटी देव पृथ्वीला प्रदक्षिणा घालीत होते. पण हे कळालं गौतम ऋषीला, आणि गौतम ऋषी हातात कमंडलू घेऊन गंगेवर गेले, स्नान केलं, कमंडलूत गंगेतलं पाणी घेतलं आणि गंगेच्या काठावर काळी कपिली गाय वेळाला झाली होती. अर्धवासरू पोटात होतं, अर्धवासरू बाहेर होतं. अशा वेळाला झालेल्या गायीला गौतमाने एक नाही 5 प्रदक्षिणा घातल्या. गंगेचं पाणी कमंडूलमध्ये. आणि तसेच सत्यलोकात ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवा, एक नाही, पृथ्वीला 5 प्रदक्षिणा घालून आलो. ब्रह्मदेवानं पाहिलं तर गाईला 5 प्रदक्षिणा घातल्या. ब्रह्मदेवाला आवडलं ते. आजही तुम्हाला सांगतो, गावरान गाईला जर प्रदक्षिणा रोज सकाळी घातली तर रोज 4 धाम केल्याचं पुण्य प्राप्त होतं. कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य आहे. आणि त्यात महिला मंडळीसाठी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. लक्ष्मी गाईला शरण आली आणि लक्ष्मी गोमातेला म्हणते,
ए गो माते, 33 कोटी देवाला तू शरीरामध्ये जागा दिलीस, मला थोडी दे. त्यावेळेला गोमाता लक्ष्मीला नकार देती, बाई तीळ मात्र जागा माझ्या शरीरात तुला नाही. 3 दिवस रडत होती लक्ष्मी गाईच्या समोर. मग 3ऱ्या दिवशी गाईला दया आली आणि गाईनं सांगितलं, लक्ष्मी तुला जागा देते, पण माझ्या गोबरमध्ये तुला थांबावं लागल. गोबर म्हणजे गाईचं, बोला बोला, गोबर म्हणजे गाईचं शेण. लक्ष्मीचं वास्तव्य कशामध्ये आहे? गाईच्या शेणात आहे. म्हणून पहाटे उठून सडा टाकायचा आहे. अखंड आपल्या दारात लक्ष्मीचं वास्तव्य असावं म्हणून पहाटे उठून सडा टाकायचा आहे. पण आता शिकलेली बाई पहाटच्या 9 वाजता उठती, गाईच्या शेणाचा आणि तिचा काय तपासच नाही. असो, अहिल्या गौतमाला देऊ केली आणि 7वा मंगलाष्टक चालू होता. शुभ मंगल. अहिल्याचं लग्न लागतंय सत्य लोकांमध्ये. ब्रह्मदेवानं अहिल्या देऊन टाकली कुणाला? गौतम ऋषीला. महाराज त्या त्यो इंद्र आला धापा देत. इंद्र पहिल्यांदा प्रदक्षिणा करून आला इंद्र आणि लग्न लागलेलं बघितलं आणि ब्रह्मदेवाला दाप टाकला. इंद्र म्हणतो, ए मूर्खा. अहिल्याच्या बापाला इंद्र म्हणतो, मूर्खा, तुला जर असं फसवायचं होतं तर पेपरला बातमी कशाला छापलीस? कशाला आम्ही आमचं पेट्रोल आणि डिझेल जाळलं असतं. पण लक्षात ठेव, एक न एक दिवस अहिल्याच्या व्रताचा बदला इंद्रानं दम दिला. चला पुढं. अहिल्याचा संसार या जंगलामध्ये चालू झाला गौतम ऋषी सोबत. पण कपटी इंद्रानं कट रचला. अग्निदेवाला सोबत घेतलं ना, अग्नीला कोंबडं बनवलं, कोंबडं. आणि इंद्रानी गौतम ऋषीचं रूप घेतलं आणि कोंबड्याला सांगितलं, तू झोपडीच्या पाठीमागे जाऊन बेटाईम ओरड, बेटाईम. कोंबडं गेलं ना महाराज. अग्निदेव कोंबडं झाला होता. झोपडीच्या पाठीमागे गेलं कोंबडं आणि ओरडलं कोंबडं. कसं ओरडतंय पहा. अहो, कोंबडं वरडाल्याबरोबर गौतम ऋषीला वाटलं पहाट झाली. हातात कमंडलू घेतला आणि गौतम ऋषी गंगेवर स्नानासाठी गेले. इकडे लक्ष द्या. आणि डुप्लिकेट तिथं गौतम ऋषी येतो. कोण येतो? झोपले काय वाहे लोक. इंद्र येतो गौतम ऋषीचं रूप घेऊन आणि त्या झोपडीमध्ये जातो इंद्र. सज्जनानो, महान पतिव्रता होती अहिल्या, पण नवऱ्याचं रूप घेऊन गेला. अहिल्याला कळालं नाही आणि तिच्या पतिव्रतापणाचा बदला घेतला. ज्या वेळेला ही घटना पर्णकुटीमध्ये घडते त्यावेळेला गंगामाईने आकाशवाणी केली कमंडलू भरणाऱ्या गौतम ऋषीला, गौतमा माघारी फिरा, पाठ झाली नाही. गौतमा माघारी फिरा, पाठ झाली नाही. आणि ज्या वेळेला गौतम ऋषी पळत येतात त्यावेळेला झोपडी बंद असते. अहिल्याच्या सोबतमध्ये इंद्र असतो. गौतम ऋषीने बाहेरून हाक मारली, अहिल्या, ए अहिल्या. बापरे, बाहेरून माझ्या पतीचा आवाज येतो, माझ्या सोबत आहे, हा कोण असावा? आणि मग इंद्राने खरं रूप प्रगट केलं. अहिल्या, मी तुझा पती नसून, मी गौतम ऋषी नसून इंद्र 33 कोटी देवाचा राजा आहे मी. आणि मग इंद्र पळण्याचा प्रयत्न करतो तर गौतम ऋषीने त्याला शाप दिला, मूर्खा, परस्त्री गमन करतोस, किडे पडून मरशील. इंद्र पडले भग, इंद्र पडले बघ, चंद्र झाला काळा. इंद्र पडले बघ, चंद्र झाला काळा. इंद्र पडले बघ,
इंद्र पडले बघ चंद्र झाला काळा 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 हार चुकला काळा बजण्याचा हार चुकला काळा बजण्याचा इंद्र पडले बघ चंद्र झाला काळा 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 ए मूर्खा, परस्त्री गमन करतोस किडे पडून मरशील. ते कोंबडं टुणूक टुणूक उड्या मारीत आलं ना कोंबडं, त्या कोंबड्याला शाप दिला, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. हो, म्हणून अग्निदेव कोंबडं झालता, त्याला गौतम ऋषींनी शाप दिला, तुझ्या ज्वाळा काळ्या पडतील. अग्नी कितीही मोठा असला तरी त्याचा शेवटचा टोक काळा असतो. हा गौतम ऋषीचा शाप आहे. अहिल्या थरथर थरथर कापत बाहेर आली. गौतम ऋषी म्हणले, जग तुला पतिव्रता म्हणतंय. जिला स्वतःचा पती ओळखू आला नाही ती कशी पतिव्रता असू शकते. दगडासारख्या अंतकरणाची झालीस आणि दगडच होऊन पडशील. शाप दिला. रडू लागली फुंदू फुंदू पतिव्रता अहिल्यादेवी. त्यावेळेला अहिल्यादेवी म्हणते, पतिदेव शाप दिला तुम्ही, शाप तर मला भोगल्याशिवाय चुकत नाही, पण कधीतरी या गरिबाचा उद्धार व्हावा असा उशाप द्या, उशाप द्या. गौतम ऋषी म्हणले, त्रेतायुगामध्ये या रस्त्याने राम येतील, रामाच्या चरणाची तुझ्या अंगावर धूळ पडल, त्याच्यातून तुझा उद्धार होईल. इतकी कथा विश्वामित्राने रामाला सांगितली. रामा, हा दगड नाही, ही गौतमाची पत्नी आहे अहिल्यादेवी, ब्रह्मदेवाची मुलगी. रामा, तुझ्या पायाच्या रजकणाने हिचा उद्धार आहे. पाय लावू नको दगडाला रामा, पायाच्या रजकणाने. जिकडून वारं येत होतं तिकडं रामाने उजवा पाय वर केला, कारण डाव्या पायावर पत्नीची सत्ता, उजव्या पायावर भक्ताची सत्ता. उजव्या पायाचे रजकण दगडावर येऊन पडले आणि त्या दगडातून एक दिव्य नारी तयार झाली, एक दिव्य महान पतिव्रता तयार झाली. तिलाच रामायणातला अहिल्या उद्धार म्हणतात. बोलिये अहिल्या माता की जय. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. म्हणा, सगळे म्हणा, रघुपती सगळे म्हणा, पाठीमागं म्हणा, पाठीमागं. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम.
रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरा नाम सबको सन्मति दे भगवान। बोला बोला ईश्वर अल्लाह तेरा नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरा नाम सबको सन्मति दे भगवान। ईश्वर अल्लाह तेरा नाम सबको सन्मति दे भगवान। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 रघुपति वारे वा गिरगाव। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। वारे वा गिरगावच्या मावल्या वा। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम। आवाज काढा सगळ्या जणी म्हणा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। वारे वा नेताजी नेताजी।
आणखीन आपले राहिलेले आहेत. त्याच्यातले 5 मिनिट गेले पसायदानात. खाली किती उरले? 50. 5 मिनिट गेले आरतीमध्ये. खाली किती उरले? 45. 5 मिनिट गेले संदेश. खाली किती उरले? 35. आणि इकडं तिकडं आणखीन 5 मिनिट जातात. राहिला फक्त 30 मिनिट. 30 मिनिटामध्ये सीतामाईचं लग्न लावायचं. हो, 5 मिनिट आहारासाठी ठेवतो ना आम्ही. हो, ते लक्षातच राहिलं नाही. आहेर असतो आज, आहेर असतो. इकडे लक्ष द्या. अतिशय 30 मिनिट इतकी गोड कथा आहे. घ्या आता बोलून घ्या सगळ्या मावश्या, घ्या बोलून, बोला एकामेकीला. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. अहिल्या उद्धार करून राम लक्ष्मण विश्वामित्र गंगा नदी पार करून मिथिला नगरीच्या सीमेच्या आत जातात. कुठं जातात? सीतामाईच्या बापाची राजा जनकाची आंबरई होती. आंबरई आता आंबरई डोळ्यानं पाहायला नाही. ए पुरी खाली बस. बस खाली. पायवरी घ्या रे, वागाय हो, पायवरी घे. बोल गप. इकडे लक्ष द्या. जनक राजाच्या आंबराईमध्ये राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र जातात. आणि कुणीतरी सीतामाईच्या बापाला जाऊन सांगतं राजा जनकाला, ओ हवाला घेऊन जा बाई त्याला. या मायलेकर हवा खाऊन जाऊ द्या रे तिला बाई. तेव्हा ती आजी तर माई पशी लिकून राहतं का आजी पशी? हां बरोबर, तिला आजीची सवय लेकराला राहिलं ते. इकडं लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. सीतामाईच्या बापाला कळालं जातंय की 2 राजकुमार कुणीतरी आंबरईमध्ये आलेत. चतुरंगिनी सेना सजवली आणि जनक राजे. चतुरंगिनी सेना म्हणजे बँड पार्टी, लयजम पार्टी, भजन पार्टी, भजन, हांडे, तुळशीवाले, झेंड्यावाले, सगळी यंत्रणा सज्ज करून सीतामाईचा बाप आंबराईमध्ये येतो वाजत गाजत. आता इकडं लक्ष द्या. विश्वामित्राच्या जवळ इकडून लक्ष्मण आणि इकडून राम बसलेले होते. रामाच्या चेहऱ्याकडं जनक राजानं पाहिलं आणि पागल झाला, पागल. माझ्याकडे लक्ष द्या. रामाच्या चेहऱ्याकडे पाहतो सीतामाईचा बाप आणि मुरक्या मुरक्या हसतो. कसा हसतो, कसा पाहतो, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. पहा, जनक राजा रामाच्या चेहऱ्याकडे पाहून असं ज्या वेळेला हसतात त्यावेळेला याचे 3 भाव तयार होतात. का हसतात? त्याचा पहिला भाव आहे बापरे, काय सुंदर, काय गोंडस मुलगा आहे, पण असा मुलगा माझ्या पोटी जन्माला यायला पाहिजे होता, पण काय दुर्भागी माणूस आहे मी. दुसरा भाव आहे, दुसरा भाव, असा मुलगा किमान मला शिष्य पाहिजे होता, शिष्य बी नाही मिळाला मला, असा काय दुर्भागी माणूस आहे मी. जनक राजा तिसरा भाव प्रगट करतो, किमान मुलगा नाही झाला, शिष्य नाही झाला, पण असा जावाई तरी मला. आता आणि सीता स्वयंवर चालू आहे, असा जावाई तरी. आता राम जनक राजाच्या चेहऱ्याकडे पाहून राम सुद्धा मुरक्या मुरक्या हसत होते. असे हसत होते कसे? या हसण्याचे 2 भाव आहेत, 2 भाव. पहिला भाव आहे, राम म्हणले, ए राजा, तुझा मुलगा आणि शिष्य मी होऊ शकलो नाही,
हा पहिला भाव. पण जावाई होण्याची शक्यता आहे. आणि तिसरा भाव असा आहे की राजा, तू देवाच्या रूपाला न मानणारा माणूस आहेस, पण हे रामरूप तुला पागल केल्याशिवाय सोडणार नाही, हा एक रामाचा भाव आहे. असो, जनक राजाने विश्वामित्राला हात जोडले. बाबा, इतके सुंदर राजकुमार महालात शोभतात, जंगलात शोभत नाहीत. चलो ना मेरे नगर में चलो. आता विश्वामित्राला काय पाहिजे होतं? एवढंच. कसं तरी रामाला घेऊन जाऊन लग्न लावायचं पडलंय विश्वामित्राला. चलो तो चलो. राम लक्ष्मणाला घेऊन विश्वामित्र सीतामाईच्या नगरीमध्ये, मिथिला नगरीमध्ये येतात. सुंदर महाल राहण्यासाठी दिला, मुक्काम झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सीतामाईचं नगर पाहण्याची रामाला इच्छा झाली. पण मर्यादा पुरुषोत्तम राम असल्यामुळं गुरुदेवाला बोलता येत नाही. आणि मिथिला नगरी पाहण्याची इच्छा झाली. तरीही राम लक्ष्मणावर घालून गुरुदेवाला परवानगी मागतात. कशी? ओ गुरुदेव, लखन भैया नगर देखना चाहता है, जरा दिखाकर लावू. आता पाहायचंय कुणाला? रामाला. पण घातलंय कुणावर? ओ गुरुदेव, लखन भैया नगर देखना चाहता है, जरा दिखाकर लावू. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या माणसाला एखादी गोष्ट करायला नाही जमली तर ते छोट्या माणसावर घालून पार पाडतं. इकडं लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या इकडं. उदाहरणार्थ, 90 वर्षाचा म्हातारा नातरुंडाला मांडीवर घेतो, चौकात बसून कडाकड ऊस खातो. एका कॉलेज कुमारने विचारलं, बाबा चौकात बसून ऊस खाता तुम्ही? वय आहे तुमचं ऊस खायचं? त्यावेळेला तो म्हातारा असतो 90 वर्षाचा, पण दाताला पक्का असतं. ते दाताला पक्का असल्यामुळं ते काय कुणाचं ऐकत नाही, चौकात बसून ऊस खातं. कॉलेज कुमारला म्हणतं, मी ऊस खात नाही, नातरुंडाला सोलून देतोय, कारण नातरुंड मांडीवर घेऊन ऊस खाते ती. पण मी असं म्हणतो, ऊस सोलता म्हाताऱ्याला चोकाय काय घोर आहे. स्वतःला एखादी गोष्ट करायला नाही जमली तर मोठा माणूस छोट्या माणसावर घालतो. आणि हे पटत नसल तरी एक दृष्टांत देतो. बाहेर गावची एक बाई लग्नाला आली गिरगावामध्ये, आणि ते ट्रकमधून वऱ्हाड उतरलं ना, वऱ्हाडामध्ये काही एका नमुन्याची माणसं नसतात. एक बाई जी वऱ्हाडातून उतरली, तिच्यासोबत तिचा 7 वर्षाचा मुलगा होता. जी उतरली कनी मावश्या हो, ती घरोघर चहाच पेत सुटली. कमाल त्या मावशीची. घरोघर, अहो 1 वाजता लग्न होतं, लग्न लागलं आणि वऱ्हाड बी माघारी गेलं तरी मावशी चहाच पिती. लग्न मंडपात आली शेवटला, लोक म्हणले मावशी वऱ्हाड गेलं. आता वऱ्हाड गेलं. आता आम्ही जिथं राहतो ना पांडुरंग बाबा, त्या मावशीचे पाहुणे निघले पांडुरंग बाबा, आणि मुक्कामाला राहिले तिथं ती. आता संध्याकाळी जेवायचे, पांडुरंग बाबांनी मंडळीला स्वयंपाक करायला लावला आणि खुर्चीवर बसले बाबा. आणि ती बाई लेकराला ताटात घेऊन जेवायला बसली. पण बाई लय करामती हो. जेवता तिनं लेकराला चुमुक चिमटा घेतला आणि ते लेकरू रडायला लागलं आणि तळतळून. चिमटा कोणी घेतला? तिनंच. लेकरू रडायला लागलं आणि वरून दम देती पुन्हा, ए थोबाडच फोडीन बघ तुझं. काय झालं रडायला? नीट गिळकी अशी मारीत असते बघ. पांडुरंग बाबा म्हणले, मावशी काय म्हणतंय हो तुमचं बाळ? बाबा ते लय खोळीचा बळकट आहे, मी आला त्याच्या नका नादाला लागू. नाही म्हणतंय काय? ते म्हणतंय दूध खायचे. पांडुरंग बाबा म्हणले, अभिषेक दुधाचा कटोरा भरून आण. एका चिमट्यात 1/2 लिटर दुधाचा कटोरा ताटात. आता कशी तरी चिमट्याची आग निवली होती, बाळ रडायचं थांबलं होतं. बाईनं दुसरा चिमटा घेतला
पुन्हा तळतळून लिकूर रडायला लागलं आणि वरून दम देते. असं थोबाड फोडीन बघ, मी आला कुठला. बसा, अशी हात उगारायची. उठून जायचं केलंय मेल्यानं म्हणायची, उठून जायचं. तिकडं का तिकडचा काऊन वाडी तिकडला वाढवलेली इथं बिघडत असेल. हा थांब, मग आजच्या दिवस थांब. आजच्या दिवस त्यांचं ऐकू नको, माझं ऐक. इथं बिघडत असेल तर ऐका. चर्मन आजच्या दिवस राहू द्या. काय सांगत होतो मी? हो, बाईनं दुसरा चिमटा घेतला, लिकूर तळतळून रडायला लागलं आणि वरून दम देती. असं थोबाड फोडीन बघ तुझं, मी आला कुठला. गप गिळकी. अरे दूध आले बाबा, दूध खाणं तू. पांडुरंग बाबा म्हणले, मावशी बाळ अजून तुमचं रडतंय का हो? काय झालं त्याला, का रडतंय? ती मावशी म्हणती, बाबा ले मियाला खोडीचा बळकट आहे, त्यो म्हणतो मला बी दूध खा म्हणतो. या राहू दे आता, समय निघून गेला. म्हणजे 2 चिमट्यात बाईनं अर्धा लिटर दूध खपविलं बाबा. स्वतःला नाही करायला जमलं तर मोठ्यावर घालून ते पार पाडायचं. तसं सीतामाईचं नगर पाहण्याची इच्छा आहे रामाला, पण घातलंय कुणावर? गुरुदेव, लखन भैया नगर देखना चाहता है, जरा दिखा कर लावू. गुरुदेव म्हणले, माझा राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, जा बाबा जा. राम लक्ष्मण मिथिला नगर पाहण्यासाठी ज्या वेळेला निघाले त्यावेळेला सीतामाईच्या महालावर एक मैत्रीण उभी होती. ती पळत जाती, जानकी, हे जानकी, आपल्या मिथिला नगरीमध्ये 2 राजकुमार आलेत ना, इतके सुंदर आहेत बाई, इतके देखणे. सीता म्हणती, कसे आहेत ग ते? ती मैत्रीण म्हणती, बाई लांबून पाहिलेत बघ, मी लांबून पाहिलेत, मला पक्क सांगता येत. सीतामाईनं आयडिया केली, डोकं लावलं. एक फुलाची दुर्डी भरून मैत्रिणीच्या हातात दिली, वर जाऊन उभी राहा. खालून ते राजकुमार चालले, त्यांच्या डोक्यावर फुलं टाक. कोण फुलं टाकतंय म्हणून ते वर पाहतील. ज्या वेळेला ते वर पाहतील ना, त्यावेळेला हॅलो, उग वाढीत वाढीत जमतंय का ती बघ. सगळी डिबरी फिरवू नको. काय चाललं होतं आपलं? हो, राम आणि लक्ष्मण ज्या वेळेला खालून चालतात त्यावेळेला ती मैत्रीण वरून अशी फुलं टाकती, बुधू 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 बुधू. रामाच्या अंगावर फुलं पडल्याबरोबर कोण फुलं टाकतंय म्हणून प्रभूने वर पाहिलं. रामाचा चेहरा सीतामाईच्या मैत्रिणीनं पाहिला आणि ती मैत्रीण इतकी पागल झाली, इतकी पागल झाली की तिला वरून 10-12 पायऱ्या उतरून सीतामाईच्या महालात सांगायला जायचं होतं. तिनं 7-8 पायऱ्यामध्ये सोडल्या, नीट थोबाडावर. कशी तरी उठली, सीतामाईकडे जाऊन पागल झालेली मैत्रीण म्हणती, जानकी जानकी जानकी. जानकी म्हणती, अगं ओरडायला काय झालं? कसं आहे ते रूप तुकाराम महाराज वर्णन करतात. सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपडे चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे, सावळे रूपाने चोरटे चिताचे. डोळ्याची ध्वनी पाहताना पुरे, डोळ्यात डोळे पाहताना पुरे, दया लागी झुरे मन माझे, दया लागी
चिताते सावळे रूपाने थोरते चिताते सावळे रूपाने थोरते चिताते थोरते चिताते थोरते चिताते. ए सखे, मैत्रिणीला सीता माता म्हणती सखे, कसं आहे ग ते रूप. त्यावेळेला ती मैत्रीण म्हणती, अगे जानकी, जिस आँखों ने देखा है उस आँखों को जबान नहीं, जबान बोल सकती है ग जानकी, लेकिन उसने देखा नहीं. ए जानकी, ज्या डोळ्याने रामाचं रूप पाहिलंय ते डोळे बोलत नाहीत ग, आणि जे तोंड बोलतंय याला दृष्टी नाही. असो, तो प्रसंग संपला आणि दुसऱ्या दिवशी गुरुच्या पूजेसाठी फुलं आणायला राम बगीच्यात जातात. आणि त्याच बगीच्यामध्ये राम पती मिळावा म्हणून अंबिकाच्या देवीची पूजा करायला सीता माता जाते. देवीची पूजा देवाच्या प्राप्तीसाठी करायची असती. देवीला कुठलाही नवस चालत नाही. देवीची भक्ती कशासाठी करायची हो. आणि तसं तर देवी आणि देव एकच आहे. आणि हे आमच्या एकनाथ महाराजांनी अभंग लिहून ठेवला आहे. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातिला वो, स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातिला हो, चारी वेदाचा फुलवारा बांधिला वो, चारी वेदाचा फुलवारा बांधिला हो, शास्त्र पुराण अनुवादती तुझा गोंधळ वो, शास्त्र पुराण अनुवादती तुझा गोंधळ हो. उद बोला 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 कृष्ण माय माऊलीचा वो, उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊली, उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊलीचा हो, उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊलीचा हो. आषाढी कार्तिकी तुझ्या दर्शनाची दाटी वो, आषाढी कार्तिकी तुझ्या दर्शनाची दाटी हो, पुंडलिक जीवन बाळ शोभे वाळवंटी वो, पुंडलिक जीवन बाळ शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी वो, एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवणी कटी हो. उद बोला 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 कृष्ण माय माऊलीचा वो, उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊलीचा वो, उद बोला उद बोला उद बोला कृष्ण माय माऊलीचा हो, उद बोला